मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही जी आमची कंपनी आहे त्याद्वारे आम्ही जे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो, वर्कशॉप्स घेत असतो, त्यामध्ये आमचा एकच उद्देश आहे की प्रत्येक लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं बिझनेस आणि आयुष्य अधिकाधिक चांगलं झालं पाहिजे. हे व्हिडिओसुद्धा आम्ही त्यासाठीच रेकॉर्ड करत असतो. मागच्या 20 वर्षामध्ये आम्हाला जे ट्रेनिंगमधून अनुभव आले ते तुमच्याशी शेअर करत असतो. त्यामुळेच या व्हिडिओ चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेअर पण करत राहा. मित्रांनो, आजचा विषय फार सिंपल आहे. आजकाल नेटवर्किंग करणाऱ्या भरपूर संस्था ओपन झालेल्या आहेत, संघटना ओपन झालेल्या आहेत. वेगवेगळ्या व्यापाराच्या प्लॅटफॉर्म करता चांगलं काम करणाऱ्या संघटना आता निर्माण होत आहेत आणि आपल्यापैकी बरेचसे उद्योजक, व्यापारी मित्र अशा बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर जाऊन नेटवर्किंग करत असतात. पण ते नेटवर्किंग जे आहे ना, ते बहुतांशी वेळा बिझनेसच्या एखाद्या प्रॉडक्ट विकता येईल का किंवा प्रॉडक्ट एकमेकाला शेअर करता येईल का, बिझनेस मिळेल का, याचं केलं जातं. माझा थोडासा इथे मत वेगळं आहे. माझं असं मत आहे की जे मी ह्याचं हेडिंग दिलं आहे की तुम्हाला जेवढी माणसं भेटतात त्या प्रत्येक माणसाकडे एक तरी गोष्ट अशी असते जी तुम्हाला माहीत नसते आणि तुम्ही त्या माणसाला तोपर्यंत सोडायला नाही पाहिजे जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट कळत नाही जी तुम्हाला माहीत नाहीये पण समोरच्याला माहिती आहे. अर्थ अगदी सिंपल आहे. एखाद्याला जर वाटत असेल की मला एम्प्लॉय हँडल करण्याचे सगळे टेक्निक्स माहिती आहेत, तर तुम्ही ज्या माणसाला भेटता त्याला कदाचित त्याच्यापेक्षा एक जास्त टेक्निक माहिती असतं आणि तुम्ही जोपर्यंत ते समजून घेत नाही तोपर्यंत त्या माणसाची नेटवर्किंग करत राहायला पाहिजे. मित्रांनो, आपण भरपूर मेंबरशिप फीस भरून वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या लोकांना भेटतो. तिथे जाऊन मी आज बिझनेस किती मिळवेल याचा विचार करत असतो किंवा काही जण तेवढं पण करत नाही. पण तुम्ही खरंच असा प्रयत्न करून बघा ना की तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या लिहून काढा. फॉर एक्झाम्पल, स्टाफ टिकत नाही, स्टाफ हँडल होत नाही, विक्री करता येत नाही, सेल्स स्टाफ काम करत नाही, मार्केटिंग जमत नाही, व्हॉट एव्हर यू मे बी डिलिंग विथ. आणि जाऊन विचार करा की मी जिथे जिथे नेटवर्किंग करणार आहे त्या लोकांसोबत मी ज्यावेळेस चर्चा करत असेल त्यावेळेस मी हा शोध लावेल की मला जे यामध्ये माहीत नाहीये ते समोरच्याला माहिती आहे का. कारण तुम्हाला असं लक्षात येईल की बहुतांशी वेळा तुम्ही त्याच चक्रामधून जाताय आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करताय. कदाचित तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीकडे त्यासाठी असलेली एखादी छोटीशी आयडिया तुमचा लाईफ टाईमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. अगदी एक छोटासा मी तुम्हाला उदाहरण देतो की आगार आगार नावाचं एक मायक्रोबायोलॉजी ज्यांचं झालंय त्यांना माहिती असतं की आगार आगार नावाचा एक हे लागतो त्यांना ज्याला म्हणतो स्टेबिलायझिंग सॉलिडिफाईंग एजंट. एक मिस्टर हेस नावाचा सायंटिस्ट खूप वर्ष त्यासाठी प्रयत्न करत होता आणि एक दिवस तो हताश निराश होऊन ज्यावेळेस घरी बसला त्यावेळेस बायकोला त्यांना विचारलं, काय झालं, तुम्ही काय शोधताय. तो म्हणाला, मला एक असा सॉलिडिफाईंग एजंट पाहिजे, तो सापडत नाही. ती म्हणाली, तुम्ही हा का नाही ट्राय करत, मी किचनमध्ये याचा बराच वापर करते. आणि तो रिव्होल्युशनरी शोध झाला. तो तुम्ही कदाचित नेटवर्क करत असताना समोरच्याकडे अशी एखादी असामान्य आयडिया घेऊ शकता जी तुम्हाला सामान्यतः डोक्यात नाही आली. त्यामुळे तुम्ही जे नेटवर्किंग करताय, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाताय, त्यांना माझा एकच विनंती आहे की तुम्ही इथून पुढे जेव्हा अशा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जाल तेव्हा 1 किंवा 2 प्रॉब्लेम्स डोक्यात घेऊन जा. प्रॉडक्ट विकण्यासाठी जाऊ नका. तुम्ही तुमचं नेटवर्किंगमधून काय सोल्युशन शोधू शकता यावर लक्ष द्या. कदाचित परत आल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळाली असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.